तर मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबाबत राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येत आहेत तेही आपण पाहूया। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। जे जखमी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचा जीव वाचवण्याचं काम याला आम्ही प्राधान्य देऊ। आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल। आता अपघात झालेला आहे त्याची रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल। एकूण 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे। 2 लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत। मुंब्रा स्टेशनच्या इथे कर्वेचर आहे, वळण आहे आपण जे म्हणताय, आणि तिथे 2 ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे प्रवासी दरवाजावरती उभे होते। मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील त्या कल्याण कर्जत तिकडे राहायला गेले। मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे। CST पर्यंत देखील ही 5वी आणि 6वी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर, त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे। मला असं वाटतं की हा रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली। आज जे काही मृत्यू झालेत त्याला संपूर्ण जबाबदार हे रेल्वे प्रशासन आहे आणि अशा घटना रोज घडत आहेत। आपल्याला आज एवढी मोठी घटना घडली म्हणून आपल्या समोर आली, नाही तर रोज 1-2 जणांचा मृत्यू होतो। त्याला संपूर्ण जबाबदार रेल्वे प्रशासन आहे। संबंधित जेवढे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि रेल्वेला फक्त तिकीट आणि पासेस वाटू नका आणि पैसे गोळा करू नका। तुम्हाला त्याच्याबरोबर प्लॅटफॉर्मची साईज वाढवावी लागेल, रेल्वेची संख्या वाढवावी लागेल, नाही तर अशा घटना रोज घडणार, एवढं नक्की। आम्ही 1000 वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा। एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का, तर त्याचंही उत्तर नाही आहे। उलटं AC लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्या। त्याच्यात न जाता माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा। त्यामुळे जे प्रेशर आहे गर्दीचं बाहेर उभं राहण्याचं ते कमी होईल, कल्याण डोंबिवलीच्याही नागरिकांची सोय होईल आणि दिवा, मुंब्रा, कळवा येथील नागरिकांचीही सोय होईल।